सर्वांच्या बाबतीमध्ये चर्चा करायची आहे. प्रवक्ते असतील, पक्षाचे पदाधिकारी असेल, यांना लिमिटेड अशा प्रकारचं आम्ही करायचं ठरवलं आहे. जम्बो कार्यकारिणी, जम्बो प्रवक्ते पद वगैरे न ठेवता हे ठराविक ठिकाणी स्पेसिफिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि सध्याच्या असलेल्या मीडियामध्ये आमचा प्रवक्ता सक्षमतेने भूमिका मांडेल अशा प्रकारची निश्चितपणे भूमिका आम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे 15-16 तारखेला मी, सुप्रियाताई वगैरे आम्ही पक्षाचे पदाधिकारी बसणार आहोत. 24 तारखेला सुद्धा पक्षाचे प्रविष्ट नेते आम्ही बसणार आहोत. त्यावेळेला पक्षाची पूर्णपणाने बॉडी ही बांधण्याच्या बाबतीमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या करण्याच्या बाबतीमध्ये त्या दिवशी धोरणं होतील. त्यावेळेला प्रवक्त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही नवीन आणि जुने याचा समन्वय करून चांगल्या प्रकारची प्रवक्ते आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु तुमच्या प्रवक्त्यांकडनं खालच्या स्तराची भाषा देखील काही प्रवक्त्यांकडनं वापरली गेली. कराळे गुरुजी असतील, त्यांनी तर थेट त्यांच्या ट्युटोरियलमध्ये त्यांनी कंगना राणावत यांच्या संदर्भातले अपशब्द काढले आहेत आणि ती एकदम खालच्या स्तरावरचे अपशब्द होते. त्याच्यावरती देखील भाजपच्या अनेक नेत्यांकडनं सोशल मीडियावरतून भाजपच्या हँडलकडनं टीका त्यांच्यावरती होते. नाही, आता सध्या मला वाटतं की शिवराळ भाषा ही प्रत्येक पक्षाची ही अजेंडा झालेला दिसतोय. पण आमच्या पक्षाची धोरणं अशी आहे की आपल्या पक्षाने ज्यावेळेला एखाद्या कोणी प्रवक्ता असेल किंवा नेता असेल त्यांनी एक भान ठेवून आपण चर्चा करावी अशा प्रकारचा निर्णय आम्ही दिलेला आहे. समोरचा शिवी देतोय म्हणून आपण दिली पाहिजे हा सुसंस्कृतपणा नसतो. मला वाटतं की त्याच्या संदर्भामध्ये, कराळांच्या संदर्भामध्ये किंवा अशा प्रकारची चर्चा झाली असेल तर ती निश्चितपणाने समज प्रवक्त्यांची यादी जाहीर होईल तेव्हा प्रवक्त्यांना काय बोलायचं आणि काय नाही करायचं याचं सुद्धा प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. केवळ कंगना राणावत असं नाही तर निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार आहेत जे ते सतत वाईट बोलत असतात, त्यांच्याही बाबतीमध्ये निशिकांत कराळे गुरुजींचा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालेला आहे. अश्लील भाषा दोन्ही ठिकाणी ते सातत्याने वापरत आहेत. तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई करणार आहात? नाही, आता सगळ्या प्रवक्त्यांची यादी आम्ही आता ठिकाणी रद्द केलेली आहे. आता नवीन प्रवक्ते जेव्हा नियुक्त होतील त्यावेळेला ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही निर्णय घेणार आहोत. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की 15 तारखेला आणि त्यानंतर 24 तारखेला बैठका घेऊन सगळ्याच विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे. तर केवळ प्रवक्ते नाही, इतरही पदांमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत का? 100% पूर्ण महाराष्ट्राची, मी त्या दिवशी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्राची नवीन यादी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करायची आहे. जुन्या नव्यांचा समन्वय करून एक सक्षमपणाने महाराष्ट्राची पूर्ण पदाधिकाऱ्यांची बॉडी आम्ही तयार करणार आहोत. 15-16 तारखेला जिल्हावाईज आम्ही जिल्हाध्यक्षांची चर्चा करणार आहोत आणि तशाच पद्धतीने राज्याच्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्याला फेरबदल फार पाहायला मिळतील. गेले 2 दिवस विशेषतः काल आणि आज आपण पाहतो आहोत की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसनं एक ट्विट केलेलं होतं आणि त्याच्यावरून आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. त्यांनी कालही गदारोळ केला आणि आजही ते आंदोलन करत आहेत. एकूणच हे वक्तव्य आणि त्यानंतर काँग्रेसकडून करण्यात आलेलं हे वक्तव्य आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुरू असलेली आंदोलनं याबद्दल आपल्या पक्षाची काय भूमिका? पक्षाची भूमिका जी आहे त्यामध्ये मी आपल्याला स्पष्ट सांगतो, एखाद्या गृहिणीवर अचानक जबाबदारी आले, एखाद्या भगिनीवर अचानक जबाबदारी जर आली तर ती जबाबदारी पेलताना किंवा ती जबाबदारी स्वीकारताना थोडा वेळ लागतो. मला वाटतं की सर्वांशी समजून घेऊन वेळ घेऊन ते निश्चितपणाने चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की लगेच त्याच्यावर चर्चा करणे, आणि मला विनंती आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा किंवा पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या आमदार मंत्र्यांना सुद्धा, की सुनेत्रा वहिनींना स्वतः निर्णय घेतले तर ते मीडियाच्या समोर हे जो निर्णय घेतात त्यांना घेतला तर तो मला वाटतं बाकीच्यांना संधी मिळणार नाही. पण सुनेत्रा वहिनी आता ज्या पद्धतीने काम करतायत, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, उशीर लागेल पण ते काम करण्याच्या संदर्भातून सक्षमतेने काम करतील. सर, तुमच्या पक्षामध्ये अंतर्गतच समन्वय नाही का अशी एक चर्चा सुरू झाली. याचं कारण असं आहे, तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातल्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तर तुम्ही रद्द केल्या, तुम्ही राष्ट्रीय देखील नियुक्त्या रद्द केल्या. तुमच्या पोस्ट नंतर, तुमच्या पत्रानंतर जितेंद्र आव्हाड यांचं देखील ट्विट आलं, जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांना देखील आपण सगळ्या नियुक्त्या रद्द करतोय असं सांगितलं. कुठेतरी तुमचा समन्वयाचा अभाव नाही, आमच्याकडे असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आमच्याकडं अल्पसंख्याकांची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दुसरीकडे आहे.
अशा प्रकारच्या युवकांची कोणाच्या नियुक्त्या करायच्या आमच्या घटनेमध्ये त्यांच्यावर अधिकार दिलेले आहे. त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाडांना ह्या नियुक्त करण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार असताना मी तशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर किंवा मी कारवाई केल्यानंतर त्यांनी तसं केलेलं की सगळी बॉडी आम्ही बरखास्त करतो. त्यात वेगळा समन्वय वगैरे असं काय नाही. आमच्या अधिकारातून ते सांगितल्यानंतर दोघांनी आम्ही एका मताने ते केलेला कारवाई. जयंत पाटील अध्यक्ष असताना जी काही कमिटी नेमली गेली होती ती सपोर्ट करत नाही आणि त्यामुळे शशिकांत शिंदे सगळी संघटना रिवाईव्ह करू पाहतायत अशा पद्धतीची एक राजकीय वर्तुळात खूप चर्चा सुरू झालेली आहे. अगोदरचे सगळेच पदाधिकारी बदलायचे आणि नव्यानं सगळे घ्यायचे. संघटनेमध्ये मागच्या काही दिवसांपासून मदत कार्यकर्त्यांची होत नाही या पद्धतीने होणं अपेक्षित आहे आणि कुठेतरी त्यामध्ये जयंत पाटलांचा अँगल सांगितलं जातो. याच्यावर काय तथ्य आहे? अजिबात नाही. मी अध्यक्ष म्हणून पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या सर्वांच्या बरोबर चर्चा करत असताना जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, जयंत पाटील आमचे नेते आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतो, समन्वय करून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की काही बदल हे करणं गरजेचं असतं. कारण नवीन संधी मिळाली की माणूस जोमाने काम करतो. त्यामध्ये कोणा अन्याय करतोय अशी भूमिका कधी कोणी घेऊ नये आणि मला वाटतं तशी आमच्याकडचे कोणी तशी भूमिका घेत नाही. फक्त बदल करणं गरजेचं आहे. कारण पक्ष आता आक्रमकतेने पक्ष आता त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फिरणारे पदाधिकारी नियुक्त करून काम करण्याची भूमिका घेतली तर तो पक्ष चालेल. म्हणून काही बदल करण्याचा निर्णय 100% आम्ही घेतोय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे सुद्धा कान टोचले आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या शेजारी असताना बाजूच्या व्यक्तीने अशा पद्धतीनं वक्तव्य करणं किंवा दमदाटी करणं ही योग्य नाही. या गोष्टीची शिकवण आता आमच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य. मी मगाशी त्याच गोष्टीचा उल्लेख केला की ज्यावेळेला एखादा प्रमुख व्यक्ती बसलेला असतो, त्यामध्ये सुनेत्रा वहिनी असतील तर त्या उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी स्टेटमेंट, कारण मागच्या वेळेला 2 वेळा असाच प्रकार झालेला आहे. खरा हा विषय माझा नाही आहे, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आहे. त्यावेळेला असंच झालं की त्यांनी निर्णय घेण्याच्या ऐवजी बाकीचे लोक पुढे येऊन हे करायला लागले. त्यामुळे आपल्या नेत्याची असलेली उंची किंवा आपल्या नेत्याचे असलेलं पद राखण्याचा प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घेतले पाहिजे. सुनील तटकरे म्हणाले त्या विषयावरच मी विनंती करणार होतो सगळ्यांना की आपण आपल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी काय तिथं असेल तर मीडियाच्या समोर तरी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे सुनील तटकरे बोलले की मी त्यांना मानत होतो आणि हे जर घेतलं तर टीका करायला कोणाला संधी मिळणार नाही. सर, संजय काकडेंनी खरं तर शरद पवारांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. ते म्हणतात की तुमच्या सुनेवरती खरं तर ही वैयक्तिक पातळीवरची ही सगळी टीका होते आणि तरी देखील तुम्ही मूग गप्प गिळून खरं तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये बसलेला आहात, त्या संदर्भात एक वक्तव्य सुद्धा सादर करत नाही, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला. असं म्हणणं आहे आज तुमच्या सुनेबद्दल बोलले, काँग्रेसमध्ये जाऊन तुमच्या मुलीबद्दल देखील बोलू शकतात, त्यामुळं सावध व्हायची वेळ आली, काँग्रेसची साथ सोडवतो तुम्ही. नाही, आता संजय काकडेंनी काय स्टेटमेंट करावं, त्यांनी काय प्रेम दाखवावं, काय नाही करावं तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे. पवारसाहेबांच्या माध्यमातून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे. मला वाटतं की संजय काकडेंनी पवारसाहेबांना आव्हान केलं असेल तर मी समजू शकतो, पण मी पवारसाहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. संजय काकडेंनी पवारसाहेबांकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्याच पक्षातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, सुनेत्रा वहिनींना मोकळेपणाने काम करण्याच्या संदर्भातली जी मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल. त्यामुळे पवारसाहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आव्हान करू नये. अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या संदर्भात सातत्यानं खरं तर ही जो तपास आहे तो सीबीआय कडे द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षाकडनं होते, परंतु तरी देखील सत्तेतल्याच पक्षाचं सत्तेतल्याच व्यक्तीकडनं ऐकलं जात नाही आणि सत्तेतला पक्ष मात्र गुंगी गुडिया अशी टीका केल्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या एका महत्वाच्या पक्षावर काँग्रेसवर मात्र आंदोलनं करताना पाहायला मिळतोय, वेगवेगळी वक्तव्य करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना न्याय देण्यात त्यांचा पक्ष विसरला गेलाय का? नाही, ती भूमिका मांडण्याचं काम रोहित पवारांनी आम्ही आमचा पक्ष करतो आहे. परंतु आवाज उठवल्यानंतर सुद्धा मी आजही मागे सुद्धा म्हणालो होतो की जर आपण बघा की एखाद्या गोष्टीची लगेच जलद गतीने कारवाई होते, म्हणजे नीटचा पेपर फुटला की लगेच त्याच्यावर कारवाई करून लगेच त्या ठिकाणी
SIT नेमणूक करायची, त्याप्रमाणे चौकशी करायची आणि त्याप्रमाणे कारवाई करायची, कायदा मंजूर केला जातो. पण गेले 7 महिने झाले अजितदादांसारखं नेतृत्व केलं, आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हावर अद्यापही कोणी बोलत नाही. अजूनही त्याचा अहवाल अजून बाहेर आलेला नाही. मागच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं की आम्ही परत हा अहवाल तुमच्या समोर ठेवणार आहोत, अजूनपर्यंत आलेला नाही. मला वाटतं की त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा याच्या संदर्भातून जर दबाव टाकला, आवाज उठवला, तर निदान सत्य काय आहे का नाही ते बाहेर येईल. देवेंद्र फडणवीस यांनी जर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलं तर आम्ही भाजप उद्ध्वस्त करून टाकू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. नाही, आता शेवटी कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचा हा प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या महायुतीमधल्या असलेल्या पक्षांचा आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये जरांगे पाटलांनी त्यांना काय आव्हान केलं आणि काय नाही केलं त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आज राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. काय भेटीमागचं कारण असावं आपल्याला काही कल्पना आहे? पवारसाहेबांना भेटायला बरेच जण जातात, सदिच्छा भेट घेतात, आशीर्वाद घेतात, मार्गदर्शन घेतात. अमोल मिटकरी सुद्धा मला वाटतं की पवारसाहेबांना फार प्रेम करणारा पदाधिकारी आहे आणि त्यांनी जर त्या भेट घेतली